श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 90% क्षेत्रावर पेरणी, जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम। या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही। जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला। यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे 6,14,814 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण एकूण पेरणीच्या 90% इतकं आहे। सर्वाधिक 97% पेरणी सोयगाव तालुक्यात झाली आहे। दरम्यान नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पैठण इथल्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी दाखल झालं आहे। धरणाचा पाणीसाठा 93% वर गेला असून सध्या 19,026 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पात्र 1,05,128 शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे। जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी ही माहिती दिली। या योजनेत जिल्ह्यातल्या 49,152 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं असून 55,976 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच ॲग्रिस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन जाधव यांनी केलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली। या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी यासाठी नर्सरीमधून थेट 10 ते 12 फूट उंचीची 150 झाडं लावली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं चिकलठाणा परिसरात एका दूध डेअरीवर छापा टाकून 3,12,380 रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला। यामध्ये 950 किलो तूप, क्रीम आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे। शहरातील लक्ष्मी डेअरीच्या 3 विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले। तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक झाली। शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसा स्थळांची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समूह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवला जाणार आहे। या संदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला। या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातली पाणी टंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजानं चाललं पाहिजे, असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यावेळी म्हणाले। आषाढी एकादशीचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला। छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूच्या पंढरपूर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पैठण इथं आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।